नमस्कार. लोकशाहीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आपणा सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या अनेक अनेक शुभेच्छा. मित्रहो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं एक विशेष व्याख्यान घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे बौद्ध स्थापत्यकला आणि त्या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत ज्येष्ठ संशोधक अभ्यासक डॉक्टर कपिल राजहंस. राजहंस सरांचं संशोधनाच्या क्षेत्रामधलं काम अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. ते अध्यापक तर आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन इतिहासाचे एक महत्त्वाचे अभ्यासक आणि संशोधक म्हणून त्यांनी आपला लौकिक प्राप्त केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या वरती त्यांनी खूप वेगळ्या अंगाने संशोधन केलेले आहे. त्यांचे चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत. वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा या सगळ्या चळवळीकडे त्यांचा दृष्टिकोन आहे आणि तोच त्यांच्या संशोधनाचा मूलाधार आहे असं मला वाटतं. आणि मोडी लिपीचे अभ्यासक असल्यामुळं त्यांनी त्या माध्यमातून अनेक वेगवेगळी कागदपत्र सामोरे आणलेली आहेत. त्यांचा अभ्यास करून नवीन दस्तावेज किंवा इतिहास समोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्या पलीकडं महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू चरित्र साधने समितीचे सदस्य आहेत आणि या पलीकडेही एक महत्त्वाचे आजच्या काळातले संशोधक म्हणून त्यांनी जो लौकिक प्रस्थापित केलेला आहे तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आज आपण त्यांना बौद्ध स्थापत्यकला या विषयावरती बोलण्यासाठी आमंत्रित करण्याचं कारण असं की अलीकडेच त्यांचा महाराष्ट्रातील बौद्ध स्थापत्य या विषयावरती एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. अतिशय सर्वांग सुंदर अशा पद्धतीचा हा लेखन प्रपंच आहे. त्याला एक संदर्भ साधनं त्यांनी खूप संशोधनानं सिद्ध केलेला हा असा एक ग्रंथ आहे आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटलं की यंदा त्यांना या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे पाचारण करावं आणि आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर कपिल राजहंस हे आलोकशाहीवरती आज या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि आलोकशाहीच्या वतीनं डॉक्टर राजहंस यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी या आजच्या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बौद्ध स्थापत्य कला या विषयावरती आपल्या मांडणीला प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. होय, दगड बोलतात. तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर कदाचित पटणार नाही किंवा थट्टा वाटेल, पण आजपासून 1500-1550 वर्षांच्या पूर्वी सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये लपलेल्या डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या दगडांना इथल्या कलाकारांनी, इथल्या पूर्वजांनी, इथल्या तंत्रज्ञांनी आणि आजच्याच भाषेत सांगायचं तर तज्ज्ञ इंजिनियर्सनी बोलतं केलं होतं आणि साकारल्या होत्या अतिशय भव्य दिव्य अशा कलात्मक अशा बौद्ध लेण्या. नमस्कार, मी डॉक्टर कपिल राजहंस. आज आपण बौद्धकालीन स्थापत्य किंवा महाराष्ट्रातलं बौद्ध स्थापत्य या विषयावर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माचा इतिहास जर बघितलं तर बौद्ध काळापासून ते अगदी इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा धम्माचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये हिनयान आणि महायान अशा दोन प्रमुख पंथांची माहिती आपल्याला बघायला मिळते. बौद्धांचं तत्त्वज्ञान जितकं मोठं, जितकं महान आणि जितकं विद्वत्तापूर्ण होतं तितकंच त्यांचं स्थापत्य आणि त्यांनी भारताला दिलेली स्थापत्याची अजोड देणगी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. हिनयान आणि महायान यांच्यामध्ये एक वैचारिक द्वंद्व झाले असले तरीसुद्धा इथल्या मातीला त्यांनी दिलेलं जे काही स्थापत्य आहे, ज्या बौद्ध लेण्या आहेत, ते एक अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये किंवा आजच्या या व्याख्यानामध्ये आपण त्याबद्दलचीच माहिती बघणार आहोत. साधारणपणे 1500 वर्षांच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या बेसॉल्ट दगडामध्ये या सगळ्या लेण्यांचं बांधकाम करण्यात आलं. हिनयान आणि महायान या दोन प्रमुख पंथांचा प्रामुख्याने त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो. याचा जर फरक बघायचा म्हटला किंवा यांच्याबद्दल जर अधिक माहिती बघायची म्हटली तर हिनयान पंथामध्ये ज्या लेण्या कोरण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कारले, भाजे या ठिकाणी असणाऱ्या लेण्या जर आपण बघितल्या त्यांच्यातलं नक्षीकाम हे एका सिम्बॉलिझममध्ये गुंतलेलं आहे. सिम्बॉलिझमच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. म्हणजे तथागतांच्या अवताराशी किंवा तथागतांशी संबंधित असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, संकेत आहेत, ते संकेत चिन्हांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत. याच्याबरोबर उलटं जर आपण बघायला गेलो तर अजंठा वेरूळच्या 17व्या-18व्या लेण्या जर आपण बघितल्या तर या लेण्यांमध्ये बुद्धांचे किंवा तथागतांचे वेगवेगळे अवतार किंवा वेगवेगळी स्वरूपं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करण्यात आला आहे.
उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं तर पद्मपाणी बुद्धाची एक मूर्ती अतिशय चांगल्या अशा पद्धतीची अजिंठ्यामध्ये कोरलेली आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या अजिंठा वेरूळमध्ये कोरलेल्या मूर्ती असू देत किंवा कार्लामध्ये कोरण्यात आलेलं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं स्थापत्याचं किंवा स्तूपांचं बांधकाम आहे, हे जर आपण बघायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की बौद्ध स्थापत्य हे 2026मध्ये आपण मांडणी करत असताना जितकं प्रगल्भ आणि जितकं प्रगत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत हे सगळं जे काही स्थापत्य आहे ते अतिशय प्रगल्भ आणि तितकंच मोठ्या पद्धतीचं विद्वत्तापूर्ण होतं. तुम्ही म्हणाल कसं? जर कार्ल्याच्या लेण्यांचा आम्ही अभ्यास करायला गेलो तर कार्ल्याची लेणी ही त्या ठिकाणी असणारा स्तूप आहे, त्या ठिकाणी असणारं चैत्य आहे, हे जर आपण बघायला गेलं तर फक्त पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्ती किंवा पाषाणामध्ये कोरलेलं स्तूप किंवा पाषाणामध्ये कोरलेली ते काही आर्किटेक्चर आहेत इतक्यापुरतं ते मर्यादित नाही, तर त्याचा आकार किंवा त्याला विशेष रूपानं दिलेलं जे काही स्वरूप आहे ते बघितलं तर एखादं लाकडी बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीचं कोरून ठेवलं आहे की काय असं बघून अशा पद्धतीचा एखादा भ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीचं बांधकाम त्या ठिकाणी तत्कालीन अभियंत्यांनी केलेलं आहे. खरं तर दक्षिणापथापासून अपरांतापर्यंत, दक्षिणापथ म्हणजे नर्मदेपासून साधारण आपण दक्षिण भारताकडे जात असताना ज्याला आपण आजच्या बोलीभाषेमध्ये किंवा आजच्या परिभाषेमध्ये दख्खन म्हणतोय, तो दख्खन म्हणजे दक्षिणापथ आणि अपरांत म्हणजे कोकणकडा, जे पश्चिम किनारपट्टी आपण ज्याला म्हणतोय, त्याच्या दरम्यानच्या ज्या काही सह्याद्रीच्या डोंगर रांग आहेत त्या डोंगर रांगांच्या मध्ये वसलेल्या सह्याद्रीच्या काळ्या कातळावर लिहिलेला एक अतिशय महत्त्वाचा असा दस्तावेज म्हणजे बहुजनांच्या त्या काळातल्या पुरातत्वीय साधनांचा एक महत्त्वाचा आविष्कार आहे असं मला वाटतं. हीनयान पंथाची जर आपण माहिती बघितली किंवा हीनयान पंथांनी केलेलं जे काही आर्किटेक्चर आहे किंवा त्यांच्या ज्या खोदलेल्या लेण्या आहेत यांचा ज्यावेळी आम्ही अभ्यास करायला जातो त्यावेळी घोड्याच्या नालेच्या आकाराची वेगवेगळ्या प्रकारची दारं त्या लेण्यांची कोरलेली आहेत. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं जे अलीकडच्या काळामध्ये महाद्वार बांधलं किंवा गेट जे आहे जे एक सिम्बॉलिझम म्हणून किंवा एक आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान म्हणून आपण ज्या गेटकडे बघतो, दरवाजाकडे बघतो, त्या गेटला जे काही स्वरूप आहे किंवा त्याचा जो काही आकार आहे तो आकार घोड्याच्या नालीचा आकाराचा आहे. त्याची प्रेरणामूळ ही त्या लेण्यांच्यापासून आलेली आहे. बौद्ध लेण्यांचं वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलं तर बेसॉल्ट खडकामध्ये केलेलं हे बांधकाम आहे किंवा कोरीव काम आहे. बेसॉल्ट खडकच का वापरला? कारण जर कोकणात किंवा अपरांतात आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला जांबा खडक आढळतो. मग या जांबा खडकामध्ये केलेलं बांधकाम तितकं पक्कं होणार नाही, म्हणून सह्याद्रीवर विपुल प्रमाणात आढळणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या दगडांचा अभ्यास कदाचित त्या काळातल्या त्या स्थापत्य विशारदांनी केला असावा आणि मग बेसॉल्ट खडकामध्ये हे सगळं बांधकाम केलं. बेसॉल्ट खडकाचं वैशिष्ट्य काय? बेसॉल्ट खडक हा टणकसुद्धा आहे, मात्र त्याच्यामध्ये कोरीवकाम करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा वाव आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं कोरीवकाम त्या बेसॉल्ट खडकामध्ये आपल्याला करता येईल अशी त्या ठिकाणची त्या खडकाची रचना आहे. म्हणजेच ही लोकं फक्त आर्किटेक्चरमध्ये तज्ज्ञ नव्हती तर त्यांची जिओलॉजीसुद्धा चांगली होती, त्यांचं भूगर्भशास्त्रसुद्धा अतिशय पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं विकसित होतं. इतकं म्हणण्या इतपतचे पुरावे आत्ता या सगळ्या स्थापत्याकडे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी नव्या आकलनानं नव्या अनुषंगानं याची मांडणी होणं मला वाटतं गरजेचं आहे. ह्या बांधकामाकडे आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की हे जे सगळं बौद्धांचं बांधकाम आहे, बौद्ध स्थापत्याचं बांधकाम आहे, ते वरून खालीपर्यंत कोरत आलेलं बांधकाम आहे. बघा, ज्यावेळी आपण पायापासून एखादं बांधकाम वर करायला सुरुवात करतो त्यावेळी जर एखादी चूक झाली तर वरचा दगड खाली उतरून घेऊन पुन्हा नवीन दगडाचं बांधकाम करायला आपल्याला वाव आहे किंवा तशा प्रकारची संधी त्या ठिकाणची सोय उपलब्ध असते. मात्र ह्या पद्धतीचं बांधकाम किंवा ह्या पद्धतीचं कोरीव काम करत असताना वरून खाली ज्यावेळी आपण कोरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोणत्याही चुकीला क्षमा करता येणार नाही अशा पद्धतीचं हे बांधकाम किंवा अशा पद्धतीची ही स्थापत्यशास्त्राची रचना होती. याचा अर्थ असा होता की आम्ही करणार असलेलं बांधकाम, आम्ही कोरणार असलेली शिल्प, आम्ही करणार असलेलं जे काही स्थापत्य आहे किंवा आम्ही जे काही विश्व दगडांच्या माध्यमातून उभं करतो आहोत ते सगळं जे काही विश्व आहे ते काल्पनिक नाही तर ते वास्तववादी दिसलं पाहिजे. याच्यासाठी त्याच्यातले मायन्यूट डिटेल्ससुद्धा टिपण्याचं काम त्या काळातल्या या स्थापत्य विशारदांनी केले आणि म्हणून बौद्ध स्थापत्य किंवा त्या काळातलं हे जे काही सगळं स्थापत्य होतं ते स्थापत्य अतिशय मला महत्त्वाचं वाटतं. सातवाहनांच्या काळामध्ये सुद्धा काही ठिकाणची शिल्प कोरण्यात आली, बौद्ध स्थापत्यातली काही महत्त्वाची मॉन्युमेंट्स त्या ठिकाणी खोदण्यात आली. त्यांचा प्रभावी राजाश्रय होता नाही असं नाही, पण त्या प्रभावी राजाश्रयाच्या माध्यमातून कोरण्यात आलेली ही जी काही शिल्प असतील त्या शिल्पांचा अभ्यास नव्या अंगानं, नव्या पद्धतीनं, नव्या आयामातून होणं मला वाटतं गरजेचं आहे.
आजही तुम्ही या सगळ्या चैत्यांमध्ये, सगळ्या स्तूपांमध्ये जर आपण जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येतं अनेक मजली काही ठिकाणी स्तूप आहेत, अनेक मजली काही ठिकाणी चैत्य आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला जर आपण बघायला गेलो तर परकीय व्यापाऱ्यांची संधी, परकीय व्यापाऱ्यांशी येणारा जो काही संबंध आहे किंवा परकीय व्यापाऱ्यांचा या ठिकाणचा येणारा जो काही संपर्क आहे, तो संपर्क या लेण्यांच्यावर, या स्थापत्यावर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट किंवा त्यांचा थेट परिणाम या सगळ्यांच्यावर झालेला आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर हे फक्त त्या काळातले स्तूप नव्हते, त्या काळातले फक्त चैत्य नव्हते, तर येणा जाणाऱ्या लोकांसाठी, प्रवाशांसाठी, महत्त्वाच्या लोकांसाठी किंवा अगदी वाटसरूंसाठी आश्रयाची अशी ही धर्मशाळा म्हणून आपण ज्याला, किंवा राहण्याची सोयीची ठिकाणं म्हणून सुद्धा या सगळ्या स्थानांच्याकडे पाहिलं तर मला वाटतं काही वावगं ठरणार नाही. यांची ज्यावेळी रचना बघतो तर अगदी आमच्याकडं एक स्तूप किंवा एक स्ट्रक्चर तर असं आहे की जे जवळपास आजच्या काळातल्या 6-7 मजली इमारती इतकं मोठं आहे. म्हणजे मल्टिपल डायमेन्शनल किंवा मल्टी फ्लोरिंग ज्याला आर्किटेक्चर आपण म्हणतो, आजच्या काळात सुद्धा मला वाटतं की हे करत असताना कसोटी लागते आपल्या स्थापत्य विशारदांची. आजपासून 1500 वर्षांच्या पूर्वी हे सगळं घडवलं आहे. कुणी घडवलं? तर त्या काळातल्या स्थापत्य विशारदांनी घडवलेलं आहे. ज्यावेळी सगळ्याचा आम्ही अभ्यास करतो तर त्यावेळी काही गोष्टींचा या ठिकाणी मुद्दे मांडणे तुमच्यासमोर मला गरजेचे वाटतात. मुद्दा क्रमांक 1, ही सगळी जी स्थापत्याची रचना आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी हे सगळं स्थापत्य जे आहे ते पूर्णपणे ॲकॉस्टिक आहे. आता तुम्ही म्हणाल ॲकॉस्टिक, जे या सगळ्या कामामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमधलं थोडंफार नॉलेज ठेवतात त्यांच्या लक्षात येतं. ॲकॉस्टिक म्हणजे ध्वनियंत्रणा इतक्या चांगल्या पद्धतीने बंदिस्त केलेली असते की त्या ठिकाणी मंत्रपठण करणारे बौद्ध भिक्षू असतील, त्या ठिकाणी अभ्यास करणारे विद्वान असतील, यांचा आवाज किंवा त्यांच्या ज्या काही बोलण्याचा जे काही स्वर आहे तो बाहेर जाणार नाही, इतपत त्या खोल्या ध्वनीसाठी बंदिस्त केलेल्या असतात. बरोबर याच्या उलटा विचारसुद्धा काही ठिकाणी झालेला आहे. ज्या ठिकाणी धर्मसभा भरवलेल्या असतील, ज्या ठिकाणी विद्वानांच्या सभा भरवल्या असतील, त्या विद्वान सभा भरवलेल्या ठिकाणी उपस्थितांच्यापर्यंत बोलणाऱ्या वक्त्याचा आवाज जावा म्हणून पाण्याच्या माध्यमातून जलतरंग उमटतील आणि त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आवाज सर्वदूर पोहोचवता येईल, अशा पद्धतीचं आर्किटेक्चरसुद्धा त्या काळातल्या बौद्ध स्थापत्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसाठी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं, ती अशी की या सगळ्या स्थापत्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. इमारत जरी किंवा तो डोंगरकडा जरी काही मीटर किंवा काही शेकडो मीटर जरी उंच असला तरीसुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आजही तितक्याच शुद्ध पाणी देणार आहेत. आजसुद्धा आमचे अनेक गिर्यारोहक ज्यावेळी त्या ठिकाणी जातात, ट्रेकिंग करण्यासाठी जातात, त्यावेळी असणाऱ्या त्या पाण्याच्या टाक्या या आजही तितकंच शुद्ध पाणी या लोकांना उपलब्ध करून देतात. आजपासून 1500 वर्षांच्या पूर्वी स्थापत्य विशारदांनी केलेलं हे सगळं काम आहे. त्याच्या काळात मला वाटतं वर्ल्ड हेरिटेज म्हणायचं, नाही तर नेमकं याला काय म्हणायचं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आजच्या 21व्या शतकाच्या अनुषंगानं मला हा मुद्दा सांगणं इथं गरजेचं वाटतो. तो मुद्दा असा आहे की आजपासून 2000 वर्षांच्या पूर्वी बौद्धांनी किंवा इथल्या बौद्ध विचारवंतांनी, आर्किटेक्चर्स असणाऱ्या लोकांनी आणखी एक महत्त्वाचा प्रयोग या ठिकाणी केला होता. तो प्रयोग आजच्या काळात सुद्धा तितकाच रिलेव्हंट आहे किंवा पूर्वीपेक्षा सुद्धा आजच्या काळात तितका रिलेव्हंट आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तो प्रयोग म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. आज आपण म्हणतोय की पावसाचं पाणी साठवलं पाहिजे, शेततळी बांधली पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचं सिंचनाचे प्रयोग झाले पाहिजेत आणि मग भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी कुठं राखून ठेवलं पाहिजे. याचा वापर 1500 वर्षांच्या पूर्वी या सगळ्या स्ट्रक्चर उभा करणाऱ्या लोकांनी पाहिला. आणि प्रत्येक लेणी किंवा प्रत्येक स्तूप जर आपण बघितलं तर प्रत्येक स्तूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय त्या काळात 1500 वर्षांच्या पूर्वी केले. म्हणजे ती लोकं आपल्यापेक्षा कमी तंत्रज्ञान उपलब्ध असताना सुद्धा आपल्यापेक्षा तंत्रानं पुढे होती किंवा आर्किटेक्चरच्या बाबतीत पुढे होती, हे या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो अजंठा वेरूळमधल्या ज्या काही मूर्त्या असतील, अजंठातल्या मूर्त्या असतील, त्यांच्याबद्दलचं सांगणं मला गरजेचं वाटतं. या सगळ्या मूर्त्या जर आपण बघितलं तर आजही आपण त्या गुहांमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी त्या गुहांमध्ये अंधार इतका आहे की आपल्याला पायामध्ये जात असताना चाचपडत जावं लागतं. काही ठिकाणी आपण बॅटरीज घेऊन जातो, टॉर्च घेऊन जातो, पण मुळात त्या पेंटिंग्सना कुठेही धोका पोहोचू नये किंवा प्रकाशाच्या त्रासामुळे काहीतरी त्यांना विद्रुपीकरण येऊ नये, त्यांचा दर्जा टिकला पाहिजे, तो दर्जा खालावता कामा नये, याच्यासाठी त्या ठिकाणी प्रकाश योजना केलेली नाही. तरीही आपल्यातले काही लोक अतिउत्साही पर्यटक त्या ठिकाणी टॉर्च घेऊन जातात. मग ज्यावेळी आमच्यासारखा एखादा अभ्यासक त्या ठिकाणी जातो तेव्हा आमच्या लक्षात येते की अजूनही आम्हाला चालत असताना पायातलं काय ते दिसत नाही,
मग आजपासून 2000 वर्षांच्या पूर्वी 1500 वर्षांच्या पूर्वी ही सगळी इतकी सुंदर भित्तीचित्र गुहाचित्र त्या काळातल्या लोकांनी कशी काढली असतील याचा ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की बाहेरच्या बाजूला पाण्याची टाकी काढायची, त्या पाण्यावर येणारं जे प्रकाशाचं रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन गुहांमध्ये टाकायचं आणि गुहांमध्ये मोठमोठ्या आकाराचे आरसे लावले आणि त्या आरशांपासून दिवसासारखा भ्रम तयार करून त्या ठिकाणच्या भिंतीवर ती भित्तीचित्र रेखाटली गेली. ही भित्तीचित्र रेखाटत असताना त्या भित्तीचित्रांसाठी सुरुवातीला चुन्याचा आणि गुळाचा मुलामा किंवा आपल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर गिलावा अशा पद्धतीचा आकार त्या भिंतींना देण्यात आला आणि त्याच्यावर मग नैसर्गिक रंगांनी वेगळ्या पद्धतीचं काम करण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल त्याच्यावर कुठलं कुठलं काम करण्यात आलं, तर त्याच्यावर रेड आणि येलो म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरचं काम करण्यात आलं. तर ते कशापासून ते रंग तयार करण्यात आले, तर वेगवेगळ्या खनिजांच्यापासून ते रंग त्या ठिकाणी तयार करण्यात आले. नंतरच्या काळात पांढरा रंग वापरण्यात आला. पांढरा रंग चुनखडीपासून वापरण्यात आला. काळ्या रंगाचा अतिशय प्रभावी वापर आपल्याला या ठिकाणी दिसतो. अजंठातल्या काळ्या लेण्यांसाठी वापरण्यात आलेलं काळ्या चित्रांसाठी वापरण्यात आलेला जो काही काळा रंग आहे तो कोळशापासून बनवला आहे आणि एखाद्या ठिकाणी आज आपण वापरलेला रंग 5-10 वर्षांनी अतिशय पुसट असा होतोय. पण 1500 वर्षांच्या पूर्वी अजंठाच्या या लेण्यांमध्ये बौद्ध कलाकारांनी वापरलेले रंग आजसुद्धा तितकेच फ्रेश आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पद्मपानी बुद्धाची जी काही मूर्ती आहे त्याच्यावर वापरण्यात आलेले जे कलर्स आहेत ते अतिशय व्हायब्रंट आहेत, दिलखुलास आहेत किंवा बघावं आणि बघतच राहावं अशा पद्धतीचे ते रंग आहेत. आणखी एक महत्त्वाचा रंग या ठिकाणी वापरला आहे, निळा रंग वापरला आहे. अजंठा वेरूळच्या किंवा अजंठाच्या लेण्यांमध्ये वापरण्यात आलेले भित्तीचित्रांसाठी वापरण्यात आलेला जो निळा रंग आहे तो निळा रंग आजपासून 1500 वर्षांच्या पूर्वी भारतात उपलब्ध नव्हता. परदेशात म्हणजे अफगाणिस्तानच्या पट्ट्यात उपलब्ध असणाऱ्या एका महत्त्वाच्या आणि दुर्मिळ निळ्या खनिजापासून तो रंग त्या ठिकाणी तयार करण्यात आला होता. तो रंग जर आज आपण बघितलं तर मोरपंखी रंगाच्या जवळपास जाणारा तो रंग आहे. आजही तशा पद्धतीची रंगाची शेड करणं आमच्या शास्त्रज्ञांना जमलेलं नाही. याचाच अर्थ आजपासून 2000 वर्षांच्या पूर्वी 1500 वर्षांच्या पूर्वी हे सगळं आमच्या पूर्वजांनी जे काही करून ठेवलेलं आहे ते अतिशय उंचीवर जाणारं आणि निश्चितच तुम्हा आम्हाला प्रेरणा देणार आहे. आता या दगडात कोरलेल्या शिल्पांच्या बद्दलच्या अनेक रंजक कथा आहेत. त्या कथांच्याबद्दल फारसं खोलात मी शिरणार नाही कारण तुम्हा आम्हाला थोड्याफार प्रकारे त्या कथा माहीत आहेत. पण या सगळ्या लेण्या कोरत असताना, स्तूप कोरत असताना, चैत्य कोरत असताना इथल्या या सगळ्या बांधकामाला लागणारा जो काही पैसा आहे किंवा जे लागणारा काही खर्च आहे तो खर्च इथल्या व्यापाऱ्यांनी केला, इथल्या प्रभावी राजश्री असणाऱ्या राजांनी केला, त्यानंतर अनेक धनाढ्य लोकांनी केला, धार्मिक लोकांनी केला, दानकर्त्यांनी केला. पण इतकंच काय, सर्वसामान्य माणसांनी सुद्धा खिशातली कवडी काढून दिलेली आहे. कवडी याचा अर्थ खिशातली तुटपुंजी का होईना पण मदत या ठिकाणी दिलेली आहे. याचाच अर्थ या लेण्या कोण्या एका धर्मासाठी बंदिस्त नव्हत्या. आजचं वातावरण जर आपण बघतोय तर तशा पद्धतीनं त्या लेण्या कुठल्याही एका धर्मापुरत्या मर्यादित नव्हत्या. तर बौद्ध स्थापत्य हे विश्वकल्याणासाठी अर्पण केलेल्या एका प्रभावी विचारधारेचं प्रतीक आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर बौद्ध स्थापत्यामध्ये बुद्धिप्रामाण्य असणाऱ्या प्रत्येक माणसासाठी उपलब्ध किंवा उपस्थित राहील अशा पद्धतीची ही विचारधारा होती. त्यामुळे 2500 वर्षांच्या पूर्वी, 2000 वर्षांच्या पूर्वी, 1500 वर्षांच्या पूर्वी जे लोक बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, बुद्धिजीवी आहेत, या सगळ्यांना या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रवेश होता. अगदी त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा आहेत. कार्ला लेणीसारखं जर आपण उदाहरण बघायला गेलो, मासेमारी करणाऱ्या काही लोकांनी त्या ठिकाणी या सगळ्या लेणीसाठी काही खर्च केलेला आहे आणि त्याची रितसर नोंद त्या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखांच्यावर आहे. बरं, हे सगळं आर्किटेक्चर फक्त असंच आहे का? तर नाही. आजपासून 1500, 2000, 2500 वर्षांच्या पूर्वी आमच्या इतिहासाचे ज्यावेळी लिखित पुरावे उपलब्ध नव्हते असतील तर ते फक्त ब्राह्मीमधले होते. त्यावेळी ही सगळी भित्तिचित्र असतील, ह्या सगळ्या लेण्या असतील, हे सगळे चैत्य असतील, हे सगळे स्तूप असतील, त्यावेळी बोलते झाले होते. म्हणजे आमच्या इतिहासाची ही सगळ्यात पहिली मौखिक साधनं आहेत. मौखिक साधनं म्हणजे ही साधनं आमच्याशी बोलत नाहीत, आपण त्यांना रूढार्थानं पुरातत्वीय साधनं म्हणतोय. मात्र ज्यावेळी आम्ही त्या साधनांच्या जवळ जातो त्यावेळी ती साधनं आमच्याशी बोलू लागतात, आपल्याशी संवाद करू लागतात. आता काही वेळापूर्वी मी सांगितलं त्या पद्धतीनं या सगळ्या भित्तिचित्रांसाठी वेगवेगळे रंग वापरण्यात आले होते. मी मगाशी सांगितलं तसं निळा रंग हा अफगाणिस्तानातल्या एका अतिशय वेगळ्या अशा लॅपिस लाजुली नावाच्या दुर्मिळ रत्नापासून बनवला होता. आजही ते रत्न अतिशय दुर्मिळ आहे आणि हा जो काही रंग आहे त्याची शेड बनवणं आपल्या शास्त्रज्ञांना आजपर्यंत जमलेलं नाही. आता ह्या सगळ्या चित्रांचं रेखाटन जे असेल किंवा चित्र तयार करण्याचं किंवा चित्र काढण्याची पद्धत ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणू, ही जी पद्धत होती ती प्लास्टर सुकल्यावर तयार करणारी टेम्पेरा पद्धतीत होती.
टेम्पेरा पद्धत म्हणजे काय, एखाद्या भिंतीवर गिलावा करायचा. गिलावा म्हणजे काय, त्या काळातला चुना असेल, गूळ असेल, तो त्याच्यावर बरबटावायचा, आपल्या भाषेत सांगा सारवून काढायचा आणि तसा तो गिलावा किंवा तो थर पूर्णपणे सुकू द्यायचा. तो सुकल्यानंतर या मगाशी सांगितलं त्या रंगांचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीजन्य डिंकांच्या मध्ये तयार करायचा आणि त्या डिंकांच्या मिश्रणातून अतिशय चांगला असा टिकणारा हा रंग त्यांनी तयार केला होता. आज 1500 वर्षानंतर सुद्धा ती चित्र अगदी बोलकी आहेत, अगदी चांगली सुस्पष्ट आहेत. हे सगळं करत असताना त्या चित्रकारांनी किंवा त्या कलाकारांनी साधलेला आणखी एक महत्त्वाची समन्वयाची घटना किंवा समन्वयाचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन. ही सगळी जी काही चित्र आहेत ना, त्यातली बहुतांश चित्र ही 3D दिसत आहेत. म्हणजे एखाद्या चित्राच्या समोर जर एक 5-10 फूट अंतरावर आपण गेलो तर ती चित्र आपल्या अंगावर धावून येत आहेत की काय, आपल्याकडे बघतायत की काय, आपल्याशी संवाद करतायत की काय, इतकं सुस्पष्ट वाटावीत इतकी ती चित्र बोलकी झालेली आहेत. काही गोष्टींच्याबद्दल तुलनात्मकरित्या मांडणी मला वाटतं करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता या लेण्यांच्याबद्दलचं आणखी एक वैशिष्ट्य महत्त्वाचं तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं. आपण काय म्हणतो की या सगळ्या लेण्या असतील किंवा बौद्ध स्तूप असतील, चैत्य असतील, चैत्यगृह असतील, हे फक्त बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान होते का, तर नाही. आजच्या भाषेत सांगायचं तर ते एक इकॉनॉमिक जे सर्कल म्हणू किंवा इकॉनॉमिक सायकल म्हणू, त्याच्यातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून सुद्धा या सगळ्या लेण्यांच्याकडे पाहिलं जायचं. तुम्ही म्हणाल कसं, तर आजच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जर त्याच्याकडे आपण बघायला गेलो तर दक्षिणापथावरच्या ह्या सगळ्या व्यापारी लेण्या, व्यापारी मार्गावर असणाऱ्या लेण्या बघा तुम्ही, म्हणजे अगदी तुम्ही औरंगाबादपासून म्हणजे आजच्या संभाजीनगरपासून तुम्ही निघाल्यानंतर नाशिक, पुणे, कारले भाजे, कोल्हापूर असेल, पन्हाळा असेल आणि दक्षिणात आणि मग आपण पश्चिमेत कोकणात उतरत असताना या सगळ्या लेण्यांचा हा जो एक पट्टा आहे, ज्याला आपण बेल्ट आपण ज्याला म्हणू, तसा एक पट्टा आणि त्या पट्ट्यामध्ये सगळ्या लेण्या बसलेल्या आहेत. म्हणजे युरोपात किंवा रोमशी विशेष करून ज्यावेळी व्यापार चालायचे त्या व्यापाराच्या रस्त्यावर म्हणजे दक्षिणापथावर ह्या सगळ्या लेण्यांचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन डिफाईन झालेलं आहे. तुम्ही म्हणाल याचा फारसा वेगळा अर्थ काय किंवा असतील मग त्याच्यामुळं काय, पण याच्यातलं एक रंजक तथ्य तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं की या पट्ट्यातून ज्यावेळी व्यापारी लोक या पट्ट्यातून व्यापार करण्यासाठी जात होते त्यावेळी इथं विसावा घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून या सगळ्या लेण्यांसाठी, या सगळ्या आर्किटेक्चरसाठी, या सगळ्या स्ट्रक्चरसाठी मोठ्या प्रमाणावर दान दिले. आणि हे दान कशासाठी दिले, बांधा आणि तुमचं तुम्ही राहा. म्हणजे आज आपण म्हणतोय ना की बाबा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात की BOT बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. आजपासून 1500 वर्षांच्या पूर्वी आपल्या पूर्वजांनी ही योजना फक्त कागदावर नाही तर वास्तवात राबवली होती आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की XYZ इतकी रक्कम घ्या, एवढं धन घ्या, एवढ्या मुद्रा घ्या आणि या ठिकाणचं राहिलेलं अपुरं बांधकाम तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग लोककल्याणासाठी ही वास्तू अर्पण करूया. आजपासून 1500 वर्षांच्या पूर्वी हा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे. ज्यावेळी इथं लोक यायची त्यावेळी इथल्या लोकांनी शिलालेख कोरले. ते शिलालेखांमध्ये काय होतं, तर शिलालेखांच्यामध्ये इथल्या बौद्ध लेण्यांसाठी, बौद्ध स्थापत्यासाठी दान करणाऱ्या लोकांची यादी त्या ठिकाणची लावली. ती यादी अर्थात ब्राह्मी लिपीमध्ये, काही ठिकाणच्या लिपीचं वाचन झालं, काही ठिकाणच्या लिपीचं वाचन झालेलं नाही. मात्र या लोकांच्यामध्ये कोण होतं, तर यवन होते. यवन म्हणजे आजच्या रोडार्थानं आपण मुस्लिम राज्यकर्ते किंवा मुस्लिम शासक असं म्हणत असलो, पण त्या काळातला जर संदर्भ आपण घेतला तर यवन म्हणजे परकीय लोकांनी काही दानं दिली, नंतर काही व्यापाऱ्यांनी दानं दिली, काही श्रेणिकांनी दानं दिली, काही श्रेण्यांनी दानं दिली. आता श्रेणिक आणि श्रेण्या याचा अर्थ, श्रेण्या म्हणजे व्यापारी लोकांच्या संघटना, व्यापारी लोकांचे समूह. आजच्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे. अशा काळातल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटनांनी या लेण्यांच्या खोदकामासाठी, या लेण्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. ही गोष्ट आज आवर्जून सांगणं मला वाटतं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टींच्याकडे आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी आणखी वेगळ्या पद्धतीनं बौद्धांचं सौंदर्यशास्त्र नेमकं कशा पद्धतीचं होतं. आजपर्यंत आपल्याला रोडार्थानं इतकंच सांगितलं की बौद्धांचे विचार हे रोडार्थानं चांगले आहेत, आदर्शवादी आहेत, जीवन जगणारे एक अतिशय महत्त्वाची उच्च कोटीची, उच्च पातळीची ती एक विचारधारा आहे. निश्चितच ती एक वैचारिक बैठक आहे. मात्र हे करत असताना सुद्धा बौद्धांचं जे काही सौंदर्यशास्त्र म्हणून आहे त्या बौद्धांच्या सौंदर्यशास्त्राचा अभ्यास या सगळ्या लेण्यांच्याकडे बघत असताना, या सगळ्या बौद्ध स्थापत्याकडे बघत असताना वेगळ्या अंगानं, वेगळ्या संदर्भातून, वेगळ्या आयामातून मांडणं आणि त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. उदाहरणच जर सांगायचं झालं तर या सगळ्या लेण्यांमध्ये कोरलेली जी काही शिल्प असतील किंवा भित्तिचित्र असतील, त्या भित्तिचित्रांमध्ये करण्यात आलेलं जे अलंकरण आहे, अलंकरण म्हणजे दागिन्यांची जडणघडण. आज आपण 21व्या शतकात आहोत. 21व्या शतकातले दागिने जर आपण बघितले, महिलांच्या अंगावरचे असतील, पुरुषांच्या अंगावरचे असतील, हे सगळे दागिने बघत असताना सुद्धा
1,500-2,000 वर्षांच्या पूर्वी कोरलेल्या लेण्यातील दागिने, त्या ठिकाणची भित्तिचित्र, याच्यामध्ये दाखवण्यात आलेले जे काही महिलांच्या अंगावरचे दागिने, ते दागिने त्या स्त्रीचं किंवा त्या पुरुषाचं व्यक्तिमत्व एकूण कशा पद्धतीचं असेल याचं रिअल लाईफ किंवा रिअल टाईम प्रोजेक्शन करतात. दुर्दैवानं आजच्या काळातसुद्धा तशा पद्धतीचं प्रोजेक्शन आपल्याला आजच्या लोकांना, आजच्या कलाकारांना जमलेलं नाही. उदाहरण सांगायचं झालं तर त्या भित्तिचित्रांमध्ये असणाऱ्या ज्या काही महिला असतील, त्या महिलांच्या अंगावरचे दागिने असतील, त्यांचा पेहराव असेल, त्यांच्या कपाळावरची टिकली असेल, त्यांच्या गळ्यातले मणी असतील, त्यांच्या गळ्यातले हार असतील, या सगळ्यांचा अभ्यास नव्या आयामातून, नव्या संदर्भातून आजच्या काळात होणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात ज्यांना संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी ही संशोधन शाखा किंवा ही एक संशोधन करण्यासारखी एक महत्त्वाची अभ्यासाची विद्याशाखा आहे असं मला वाटतं. या सगळ्या लेण्यांमध्ये आणि भित्तिचित्रांमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर सांगणं मला गरजेचं वाटतं की भावनांचं जे काही प्रगटीकरण आहे ते भावनांचं प्रगटीकरण या लेण्यांमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीनं झालेलं आहे. तुम्ही म्हणाल भावनांचं प्रगटीकरण म्हणजे काय, तर सायकोलॉजिकल ज्ञान, मानसशास्त्रीय अभ्यास त्या लोकांचा किती होता हे जर अभ्यास असेल तर त्या लेण्यांमध्ये असणाऱ्या मूर्ती असतील, त्या लेण्यांमध्ये असणारी भित्तिचित्र असतील, यांच्याकडे ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी आमच्या लक्षात येते की एखाद्या स्त्रीचे किंवा एखाद्या पुरुषाच्या डोळ्यांच्या कडा कोणत्या बाजूने रंगवल्या आहेत, कोणत्या बाजूनं हायलाईट केले आहेत, कोणत्या बाजूनं त्याच्या शॅडो दाखवलेले आहेत, याच्याकडे ज्यावेळी आम्ही बारकाव्यानं पाहतो त्यावेळी आमच्या लक्षात येते की त्या स्त्रीच्या मनावर असणारे भाव काय आहेत, त्या स्त्रीच्या मनात काय सुरू आहे, तिच्या मनात काही तगमग सुरू आहे का, तिच्या मनात काही वेदना सुरू आहेत का, ती आनंदी आहे का, ती समाधानी आहे का, किंवा वेगळ्या पद्धतीचा एक आत्मविश्वास तिच्यामध्ये दिसतो आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ज्यावेळी या लेण्यांचा करू त्यावेळी मला वाटतं आपल्या लक्षात येईल. सरतेशेवटी व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष, एक भारताचा जबाबदार नागरिक आणि या सगळ्या स्थापत्यशास्त्राचा, इतिहासाचा एक सामान्य विद्यार्थी, अभ्यासक या नात्यानं तुम्हाला करणं मला गरजेचं वाटतं. हा डेक्कन ट्रॅपवरचा बेसॉल्ट खडक कितीही भक्कम असला, कितीही चांगला दर्जाचा असला तरीसुद्धा तब्बल 1,500-2,000 वर्षांच्या पूर्वीच्या या सगळ्या शिल्पांना, या सगळ्या स्कल्पचर्सना, या सगळ्या चित्रांना आता कुठंतरी वातावरणीय बदलांमध्ये आणि तुमच्या आमच्या बेजबाबदार वागण्यांमुळे या सगळ्याला कुठंतरी आता धोका पोहोचतो की काय असं म्हणण्या इतपत धोका या सगळ्याला आता निर्माण झालेला आहे. आणि भारताचे सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण आता फक्त पर्यटक म्हणून त्या ठिकाणी जाणं गरजेचं नाही, तर सांस्कृतिक साक्षरतासुद्धा तुमच्या आमच्यामध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळी आपण या सगळ्या वारसास्थळांना भेट देऊ, ज्यावेळी आपण या सगळ्या ऐतिहासिक मॉन्युमेंट्सना, स्थापत्य असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्तींना आपण त्या ठिकाणी बघायला जाऊ, त्या ठिकाणच्या लेण्यांना भेट देऊ, त्या ठिकाणच्या डोंगर कड्या कपाऱ्या आपण बघायला जाऊ, त्या ठिकाणी त्यांचं सौंदर्य राखण्यासोबतच, त्यांचं पावित्र्य राखण्यासोबतच त्यांचं संरक्षण करणं ही सुद्धा भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची आमची जबाबदारी असणार आहे. हेच या निमित्तानं आज सांगतो. पुन्हा एकदा आपली रजा घेतो. हे व्याख्यान आज या ठिकाणी संयोजकांनी मला मांडणी करण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली, आज संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद, मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद डॉक्टर कपिल राजहंस सर. आपण बौद्ध स्थापत्य कला या विषयावरती अतिशय महत्त्वाचं असं विवेचन करून आम्हा सर्वांना आज एका वेगळ्या विषयाकडं बघण्याचा दृष्टिकोन दिला. एक वेगळं दालन, विशेषतः भारतीय कला संस्कृतीचा बौद्ध स्थापत्य कला हा किती महत्त्वाचा वारसा आहे हे पटवून देण्याचं काम आपण या निमित्तानं केलं. मला वाटतं आपल्या दर्शकांना सुद्धा या माध्यमातून खूप वेगळी आणि नवी माहिती निश्चितपणानं मिळाली असेल. यावरती चिंतन करावं, विचार करावा आणि एक वेगळा इतिहास आपल्यासमोर आलेला आहे, तर त्याबद्दल आपण चिंतन करावं, असाच या सगळ्या मागचा आमचा हेतू आहे. आणि मला वाटतं की तो हेतू डॉक्टर राजहंस सरांच्या या व्याख्यानाने सफल झाला असेल अशी माझी निश्चितपणानं खात्री आहे. आपल्याला हे व्याख्यान आवडलं असेल आणि याच पद्धतीची आपली व्याख्यानं या वाहिनीवरती आहेत, तर ती व्याख्यानं सुद्धा आपल्याला पाहता येतील. विशेषतः बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण दरवर्षी व्याख्यानं घेतो, ती व्याख्यानं सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकता येतील. ती सगळी प्लेलिस्ट या वाहिनीवरती आहे, ती आपण जरूर ऐकावी. आणि त्याचप्रमाणे आपलं हे चॅनल आपल्याला आवडलं असेल, हे व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर आपण जरूर त्यांना लाईक करावं, शेअर करावं आणि आलोकशाही या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपणाला बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या निमित्तानं आमच्या समोर उपस्थित झालात
याबद्दल आपल्या सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो.